तुम्ही पण ना तिच्या बरोबर बारकच होत आहे काय ग? मी खेळत होते. अगं काय कसला गोतारा करून ठेवला ग हा? अव्वांना हे काय खेळायची जागा आहे मी तिला काय आहे? म्या कवा खेळत होतो. चल आणि आपण चाललोय कुठं? शुभू, आपण शिरीष काकांना शोधायला हवं. म्हणजे पोलीस त्यांचं काम करतायत, पण मला जर माझ्या आईबद्दलची उत्तर हवी असेल ना, तर आपण शिरीष काकांना शोधायला हवं. आणि त्या ती वैशाली त्यांना घेऊन पळाली आहे. तिने त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर? नाही, ती पोरगी तर डेंजर आहे, पण तिच्या डोक्यात काय प्लॅन चालू आहे नाही कळत आहे. तिचा जो काही प्लॅन असेल तो आपल्याला मोडून काढावा लागेल शुभू. आणि काही करून शिरीष काकांना तिच्या तावडीतून वाचवायला हवं. बरोबर आहे, पण काय करायचं मला सुचत नाहीये श्रावणी. शुभू, हे बघ, मला काय वाटतंय माहितीये, आपल्याला जर शिरीष काकांना शोधायचं असेल तर आधी वैशालीला शोधून काढायला हवं. कारण वैशाली सापडली की शिरीष काका सापडतीलच. करेक्ट. चल बस. मामी मोक्षा अगं कशी आहेस तू? छान. तू कशी आहेस? मस्त. अचानक कशी काय आलीस? एक फोन तरी करायचा होता, तुझ्यासाठी आवडीचं गोडधोड केलं असतं. हो हो, अगं मी श्रावणीला भेटायला आले. कुठे आहे ती? अगं श्रावणी मोक्षा? तर- मम्मा, आज चल, मला तुझ्याशी बोलायचंय. नंदाक्का मोक्षाला एवढा ओळख का घेऊन गेल्या? त्या रागात का दिसत होत्या? दादा, तुम्ही या मुलीला कुठे बघितलंय का? दादा, एक मिनिट येतं. ह्या मुलीला बघितलंय का तुम्ही कुठे? श्रावणी मॅडम, काय चाललंय काय? अहो, हे पोलिसांचं काम आहे ना, तुम्ही का करताय? पोलिसांचंच काम आहे, पण पूर्ण कुठं झालंय अजून? मग आता आम्हाला बी शोध घ्यावा लागेल ना. रुद्र सर, ऍक्च्युली शिरीष काका मिळणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा तपास करताय. आम्ही आमच्या परीने होईल तेवढी मदत करतो. आणि ह्याचा अर्थ असा नाही की माझा तुमच्यावर विश्वास नाहीये. उलट माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तुमचं काम अगदी चोख करताय. पण तुम्हाला इतर सुद्धा कामं असतील ना. श्रावणी मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझं काम पूर्ण नक्की करेन. लवकरच ही मुलगी आणि ते शिरीष काका माझ्या ताब्यात असतील. आणि त्यासाठी तुम्ही वणवण करायची गरज नाहीये. बरोबर आहे तुमचं, पण ना मला काही त्रास होत नाहीये. फक्त शिरीष काका लवकर मिळावे ना, एवढंच वाटतंय. अहो, मी असताना तुम्हाला काळजी करण्याचं काय कारण आहे? रिलॅक्स. लवकरच ती मुलगी आमच्या ताब्यात असेल.
येतो मी. बस मम्मा, खूप बोललीस. काका काका वाईट वाटलं? हं? नाही, मी हे जे काय वागते ना त्याला तूच जबाबदार आहेस. मी जबाबदार आहे. काय वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतेस का तू? हा तोंडाला येईल ते नाही. शिरीष काकांना तूच त्रास दिलास ना. त्यांची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे ना. शिरीष काका नातं बित्त सोडून मोकळी झालीस तू. वा, सांग ना. नातं वगैरे जाऊ दे, पण शिरीष काकांची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे. बोल ना. वाटेल ते बोलू नकोस. मी काही केलेलं नाहीये. एवढंच नाही तर श्रावणीच्या आईला सुद्धा तूच त्रास दिलायस, हो ना. मत खूप चुकीचं वागलीस, खूप वाईट वागलीस तू. हे सगळं खोटं आहे. हो, मला माहितीये हेच खरंय. माझा ना तुझ्यावरती आता विश्वासच नाही. सांग ना, श्रावणीची आई कुठे आहे? जिवंत आहे ती? मला माहितीये, तुला सगळं माहितीये. बोल मामा, कुठे आहे ती? बोल ना. तुला काय करायचंय त्या सगळ्याशी? तू माझी साथ सोडून श्रावणीची साथ दिलीस ना, तिथेच खूप मोठी चूक केलीस. का? शिरीष काकांना घरी ठेवलं, एवढा काय प्रॉब्लेम झाला तुला? काय प्रॉब्लेम झाला? काय करणार होतेस तू त्यांच्या बरोबर? सांग ना. तुला काय करायचंय? तुझा त्याच्याशी काही संबंध नाहीये. अच्छा, माझा काही संबंध नाहीये ना. मग मला कशाला विचारतेस? हा, मला काही विचारू नकोस. तो शिरीष काही बोलला का? मी तुला विचारते मोक्षा, शिरीष काही बोलला का? हो, काय बोलला? खूप काही बोलले ते. काय बोलला सांग मला. का? आता का विचारतेस मला? मगाशी तुला मला मुलगी म्हणून घ्यायची लाज वाटत होती ना. पण तू शिरीष काकांबरोबर जे वागलीस ना, त्याच्यामुळे मला तुला मम्मा म्हणून घ्यायची लाज वाटते.